चला मागच्या लेक्चरला आपण बाळांनो बेसिक फॉर्म्युलेज ऑफ ट्रिग्नोमेट्री शिकलो होतो, ज्यामध्ये आपण कंपाऊंड अँगल फॉर्म्युले, सेकंड काय बघितलं होतं मल्टिपल अँगल फॉर्म्युले, त्यानंतर फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, त्यानंतर अलाइड अँगल फॉर्म्युले बघितले होते, बरोबर आहे. आणि त्यानंतर ट्रिग्नोमेट्रीचा काय बघितलं होतं एक टेबल, ट्रिग्नोमेट्री टेबल. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बाळांनो अतिशय महत्त्वाचा आर्टिकल, दॅट इज एएसटीसी रूल. ओके, तर सगळ्यांनी लक्ष द्या. एएसटीसी रूल काय असतं बघा. हा, एएसटीसी रूल. आता एएसटीसी रूल मध्ये आपण सांगू शकतो बघा, एएसटीसी म्हणजे काय असतं. ए फॉर ऑल, एस फॉर स्टुडंट्स, ओके, टी फॉर टेक, and C for coffee. Okay, that is called ASTC. So all students take coffee. त्या सेंटेन्सचा त्या रूलचा चुकूनही काही संबंध नाही आहे. फक्त जे सिक्वेन्स बरोबर राहायला पाहिजे. ए नंतर काय असलं पाहिजे एस, एस नंतर काय असलं पाहिजे टी, आणि टी नंतर सी. त्यासाठी हे सेंटेन्स लक्षात ठेवा. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. अदरवाइज यू कॅन से ऑल स्टुडंट्स टेक केअर ऑफ युअर मदर पेरेंट्स असे म्हणू शकतात. ओके, फक्त खायचंच काय प्रत्येक वेळेस ते सुरूच आहे, ते कुठं कमी होते आपलं योग्य नाही. की ऑल स्टुडंट्स टेक केअर ऑफ युअर स्टडी. तुम्ही तुमच्या अभ्यासाबद्दल काळजी घ्यायला पाहिजे. काही मिनिंगलेस आपण बोलू शकतो, ठीक आहे. तर त्याचं फक्त महत्वाचं आहे ए नंतर एस, एस नंतर टी, आणि टी नंतर काय असतं सी. ओके, आता लक्ष द्या. एएसटीसी रूल मध्ये बाळांनो सगळ्यात पहिले क्वाड्रंट सिस्टम असतात. ओके, ज्यामध्ये आपण सांगू शकतो कन्सिडर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताय. ओके, आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना let this one is the x axis and this one is the y axis. एक x axis है, एक y axis है, and this is the origin. This is called as a positive x axis. लक्ष द्या. This is called as a positive y axis. This is the negative x axis and this one is negative y axis. Okay, maths मध्ये तसे किती axis असतात? 4. Positive x, positive y, negative x आणि negative y. सपोज पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना पार्टिकल स्टार्ट द जर्नी फ्रॉम झिरो, म्हणजे समजा पॉझिटिव्ह एक्स एक्सिस पासून त्यांनी जर्नी स्टार्ट केली. ओके, आफ्टर सम टाइम इट विल बी रीच टू दिस पोझिशन. म्हणजे एक क्वाड्रंट मधला अँगल हा 90 डिग्रीचा असतो, लक्षात ठेवा. काही वेळानंतर पार्टिकल 90 डिग्रीला पोहोचेल. त्या 90 मध्ये 90 ऍड करा, किती होईल सांगा 180. 180 मध्ये 90 ऍड करा, किती होईल सांगा 270. आणि 270 मध्ये 90 ऍड करा, किती होईल सांगा 360. हे झालं पार्टिकलचं फर्स्ट रिव्होल्यूशन. काय झालं बोला, फर्स्ट रिव्होल्यूशन. याला जर का ऍक्च्युअल तुम्ही ग्राफ मध्ये आणलं तो तुम्हाला असं समजेल बघा. एएसटीसी रूल मध्ये लक्ष द्या सगळ्यांनी. दिस इज द ओरिजिन. ओके, हे झाले ऍक्सिस. सपोज याला आपण लिहिलं बाळांनो, दिस इज द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, दिस इज द पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, दिस वन इज निगेटिव्ह एक्स ऍक्सिस अँड दिस वन इज निगेटिव्ह वाय ऍक्सिस. ओके, अशी ऍक्सिस आहे. आता मला हे सांगा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरचा अँगल किती आहे बोला, 0 डिग्री. ओके, पॉझिटिव्ह एक्सिस वरचा अँगल किती आहे 90 डिग्री. ओके, निगेटिव्ह एक्सिस वरचा अँगल किती आहे 180 डिग्री. आणि निगेटिव्ह एक्सिस वरचा अँगल किती आहे बाळांनो 270 डिग्री, 270 डिग्री. करेक्ट आहे. आणि नंतर पुन्हा इथे किती असतं 360. म्हणजे अँगल काय होत आहे 90 90 90 ने इन्क्रीज होत आहे. सगळ्यात पहिले 0 होता, 0 मध्ये 90 ऍड केले यू विल गेट 90, 90 मध्ये 90 ऍड केले यू विल गेट 180, 180 मध्ये 90 ऍड केले यू विल गेट 270, आणि 270 मध्ये 90 ऍड केले यू विल गेट 360. त्याला म्हणतात एक रिव्होल्यूशन. पार्टिकल निघाला तेव्हा अँगल किती होता 0, आणि आफ्टर कम्प्लिटिंग वन रिव्होल्यूशन तो अँगल किती झाला सांगा 360 झाला. सो गाइस, दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट. हा कुठला क्वाड्रंट आहे बोला, फर्स्ट. दिस वन इज द सेकंड क्वाड्रंट, दिस वन इज द थर्ड क्वाड्रंट, आणि दिस वन इज द फोर्थ वन. ओके, हा फोर्थ क्वाड्रंट आहे. आता त्यानंतर जर का तुम्हाला मी बघितलं रेडियन मध्ये जर का अँगल लिहायची असेल तर तुम्ही काय सांगू शकता, जिथे 0 डिग्री आहे, 0 डिग्री म्हणजे किती रेडियन असतं रे, 0 डिग्री म्हणजे असतं बाळांनो 0 रेडियन, लक्षात ठेवा. 90 डिग्री म्हणजे किती असतं रे बाळांनो π/2 रेडियन. ओके, 180 म्हणजे किती असतं पाय रेडियन. 270 म्हणजे किती असतं 3π/2 रेडियन, लक्षात ठेवा. 3π/2, 270 म्हणजे असतं बाळांनो 3π/2. सो इथे लिहितो 3π/2 रेडियन, 3π/2 रेडियन. आणि 360 म्हणजे असतं 2π रेडियन. 360 म्हणजे किती असतं 2π रेडियन. ओके, आता यानंतर जर का बघितलं तुम्ही तर मला हे सांगा, मी जर म्हटलं तुम्हाला 2π तर तुम्ही मला ऍक्सिस सांगायचा, कुठला ऍक्सिस आहे. तुमच्याकडे 4 ऍक्सिस आहे, पॉझिटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय, निगेटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह वाय. चला बोला 2π म्हणजे विच ऍक्सिस, कम ऑन पाय, लवकर पाय, π/2 आणि 3π/2. डिग्री मध्ये मी अँगल विचारतो, तुम्ही ते सांगा ऍक्सिस. 180 डिग्री, 180 डिग्री, 90 डिग्री, 270 आणि 0, 360,
करेक्ट आहे. अँगल झाले एक्झॅक्ट क्वाड्रंट झाले, सॉरी एक्झॅक्ट ऍक्सिस झाले. आता मी जर म्हटलं मला फर्स्ट क्वाड्रंटची रेंज काय असते अँगलची, तर तुम्ही सरळ सांगू शकता फर्स्ट क्वार्टर मध्ये अँगल 0 पेक्षा आणि 90 पेक्षा कमी. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा 0 इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन 90. यू कॅन से 0 इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन 90 म्हणजे असतं π/2 रेडियनच्या भाषेत. हे झालं डिग्रीच्या भाषेत आणि हे झालं बाळांनो रेडियनच्या भाषेत. करेक्ट आहे. तर फर्स्ट क्वाड्रंटची रेंज ही 0 पेक्षा जास्त असते आणि 90 पेक्षा कमी असते. 0 म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, 90 म्हणजे पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि फर्स्ट क्वार्टर म्हणजे अँगल हा 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी. करेक्ट आहे. आता पॉझिटिव्ह ऍक्सिस ची रेंज आहे π/2 म्हणजे 90 डिग्री आणि निगेटिव्ह एक्सिस ची रेंज आहे पाय म्हणजे किती असतं 180 डिग्री. सो व्हॉट इज द रेंज फॉर अ अँगल इन अ सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मधल्या अँगलची रेंज काय, कुणापेक्षा जास्त आणि कुणापेक्षा कमी बोला. 90 पेक्षा आणि 180 पेक्षा कमी. सो यू कॅन से इथे लिहू शकता 90 इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन किती असतं 180. 90 म्हणजे लिहू शकता π/2 इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन किती असतं पाय रेडियनच्या भाषेत. ठीक आहे. व्हॉट अबाउट थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटचा अँगल कुणापेक्षा जास्त आहे कुणापेक्षा कमी आहे बोला. 180 पेक्षा जास्त आणि 270 पेक्षा कमी. सो यू कॅन से 180 इज लेस दॅन ओके थिटा इज लेस दॅन 270. इथे लिहू शकता पाय इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन किती असतं 3π/2. इज दॅट क्लियर. व्हॉट इज द रेंज ऑफ फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटची रेंज काय बोला. 270 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी. म्हणजे काय सांगा बोला. 270 इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन किती असतं बोला 360 आणि इथे लिहू शकता 3π/2. 3π/2 इज लेस दॅन थिटा इज लेस दॅन किती असतं 2π. इज दॅट क्लियर. येस. हे प्रत्येक क्वाड्रंटच्या रेंज असतात. आता रेंज नंतर नेक्स्ट आपण जेव्हा एएसटीसी रूल शिकतो त्यात तुम्हाला लक्षात ठेवा एएसटीसी. सो ए फॉर फर्स्ट क्वाड्रंट ओके एस नंतर असतं टी आणि नंतर काय असतं बोला सी. लक्षात ठेवा सिक्वेन्स हाच असला पाहिजे. ए नंतर एस, एस नंतर टी आणि टी नंतर सी. आता मला हे सांगा ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किती आहे. मागच्या लेक्चरला आपण शिकलो होतो देयर आर 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बरोबर आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत बाळांनो. आणि कुठले 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत. साइन थिटा, कॉस थिटा, कम ऑन, टॅन थिटा, नेक्स्ट कॉट थिटा, नेक्स्ट सेक थिटा अँड लास्ट कोसेक थिटा. असे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत. आता या ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये जर का बघितलं तर तुम्हाला समजेल रिलेशन्स कसे द्यायचे. तर हा जो फर्स्ट रेशो असतो त्या फर्स्टला लास्टचं रिलेशन द्यायचं. रिलेशन म्हणजे संबंध. संबंधामध्ये कपल असतात आणि कपल मध्ये कधी पटत नाही. ते एकमेकांच्या डायरेक्टली असतात की इनव्हर्सली. इनव्हर्सली. सांगा रिलेशन कोणाचं कोणासोबत येतं बोला. साइनचं रिलेशन कोणाबद्दल येतं कोसेक. आणि काय रिलेशन आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं बोला. साइन थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ बोला कोसेक थिटा किंवा कोसेक थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा. सो दे आर हजबंड वाईफ. ओके ते कपल म्हणून राहतात. काय म्हणून राहतात कपल. ओके. त्यानंतर फर्स्ट अँड लास्ट आपण सेकंड अँड सेकंड लास्ट. सांगा सेकंड कोण आहे बोला कॉस थिटा आणि खालून सेकंड लास्ट कोण आहे सेक थिटा. सो कॉस थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ काय असतं बोला सेक थिटा. हे हजबंड वाईफ म्हणून राहतात. मग या दोघांचं एक कपल तयार झालं, या दोघांचं एक कपल झालं आणि हे तिसरं कपल टॅन ला वरून तिसरा आणि खालून तिसरा बोला. सांगा टॅन थिटा इट इज अ रेसिप्रोकल ऑफ काय असतं कॉट थिटा की 1/cot थिटा. 1/cot थिटा. टॅन थिटा इज अ रेसिप्रोकल ऑफ 1/cot थिटा. करेक्ट आहे. हे कपल म्हणून राहतात. असे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे जे 3 पेअर मध्ये राहतात. 3 कपल आहे 3 भावांची जॉईंट फॅमिली. करेक्ट आहे. ते 3 भाऊ त्यांच्या 3 बाय ओके. तर ते कसे वाटून घेतात. सो ए फॉर ऑल ओके. ए फॉर ऑल. ऑल म्हणजे काय असतं ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो फर्स्ट क्वार्टर मध्ये काय असतात बाळांनो पॉझिटिव्ह असतात. काय असतात तुला पॉझिटिव्ह. ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. हाऊ मेनी ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर देयर 6. 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो फर्स्ट क्वार्टर मध्ये काय असतात पॉझिटिव्ह. व्हॉट अबाउट सेकंड क्वार्टर. सेकंड क्वार्टर मध्ये कोण आहे एस. एस फॉर साइन. आता नवराला तर बायको येणार साइन सोबत कोण आलं कोसेक. लक्षात ठेवा. सो इथे लिहू शकता बाळांनो साइन अँड कोसेक. साइन अँड कोसेक आर काय असतात बोला पॉझिटिव्ह. सो सेकंड क्वार्टर मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं साइन की साइन अँड कोसेक. साइन अँड कोसेक. मग बाकी रिमेनिंग 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशो हे सेकंड क्वार्टर मध्ये काय असतात निगेटिव्ह. सांगा बरं रिमेनिंग 4 कुठले आहेत कॉस, टॅन, कॉट, सेक. अरे ओके नाही हे 4 काय असणार आहे निगेटिव्ह आणि हे 2च पॉझिटिव्ह असतात. फर्स्ट क्वार्टर मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वार्टर मध्ये एस फॉर साइन, साइन सोबत आला कोसेक. हा थर्ड क्वार्टर मध्ये टी फॉर आणि टॅन सोबत कोण येईल टॅन सोबत कॉट येईल. ओके. सो टॅन सोबत कॉट येईल. सो यू सिम्पली कॅन से इट टॅन अँड कॉट. टॅन अँड कॉट आर काय पॉझिटिव्ह. म्हणजे थर्ड क्वार्टर मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं टॅन आणि कॉट. थर्ड क्वार्टर ही कोणाची बेडरूम आहे टॅन अँड कॉटची बेडरूम. बेडरूम म्हणजे समजते का त्यांची हक्काची रूम. अरे ओके नाही दुसरे कोणी त्या बेडरूम मध्ये जाऊ शकतात का नाही. जायचं तर नॉक नॉक करायचं पहिले. हा डायरेक्ट दरवाजा नाही उघडायचा.
इट्स अ पार्ट ऑफ मॅनर्स. ओके, हा समजलाय की नाही? त्यांनी अलाउ केलं तरच जायचं. समजलाय की नाही? ओके. तर बाळांनो, फर्स्ट क्वाड्रंट हा घरचा हॉल आहे. हॉल म्हणजे समजते का? ऑल आर पॉझिटिव्ह. कोणी यावे, कसे बसावे, कधी टिकिंग वाजून जावे. ओके, हा म्हणजे काही कंपल्शन नसते. हॉलमध्ये जाताना कोणीच कोणाला विचारत नसते. हॉलमध्ये एंट्री करताना विचारत नाही, हॉलमधून बाहेर निघताना विचार नाही. पण कोणाच्या बेडरूममध्ये जायचं तर आपण विचार करून जातो. लक्षात ठेवा. सो सेकंड क्वाड्रंट इज अ बेडरूम ऑफ साइन अँड कोसेक. थर्ड क्वाड्रंट इज अ बेडरूम ऑफ and fourth quadrant is the bedroom of C for आणि कॉशी. कॉशी कोण? सेक. मग काय होईल सांगा, बोला. कॉस अँड सेक आर काय असतात? पॉझिटिव्ह. कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह, रिमेनिंग 4 आर निगेटिव्ह. मग सांगा सेकंड क्वार्टर मध्ये, सॉरी फोर्थ क्वार्टर मध्ये निगेटिव्ह कोण असतं? साइन, कोसेक, टॅन, कॉट. थर्ड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह कोण असतं? साइन, कॉस, सेक, कोसेक. सेकंड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह कोण असतं? बरोबर आहे, लक्षात ठेवा. सो दिस इज द ASCC रूल. करेक्ट आहे. 3 भावांची ही जॉईंट फॅमिली आहे. सेकंड क्वार्टर इज द बेडरूम ऑफ साइन अँड कोसेक. थर्ड क्वार्टर इज द बेडरूम ऑफ टॅन अँड कॉट. फोर्थ क्वार्टर इज द बेडरूम ऑफ कॉस अँड सेक. अँड फर्स्ट क्वार्टर इज द हॉल. देयर इज नो किचन. ओके, देयर इज नो किचन. सगळे आपापले ते स्वयंपाक बनवत नाही घरी. सगळे झोमॅटो स्विगीवरून बोलवतात, आपापल्या बेडरूम मध्ये जाऊन खातात. समजलाय? अरे ओके नाही. नेक्स्ट. आता एक लक्ष द्या बाळांनो. बस आता यामध्ये जर का बघितलं तर अँगल्स आपल्याला बघायचे. मला हे सांगा, ओके, मी अँगल बोलतो, तुम्ही मला ऍक्सिस सांगा. आता जसं तुम्ही सांगितलं होतं काही वेळापूर्वी. हा, π/2 रेडियन. टेल मी विच ऍक्सिस? पॉझिटिव्ह y ऍक्सिस. बरोबर आहे. π/2 रेडियन. इज दॅट क्लियर? 3π/2 2π पाय सुचतच नाही सर. पाय काय निगेटिव्ह तुमच्याकडे आहे का? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणा ना. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असं म्हणायचं. हा, 3π/2 3π/2 π/2 2π 180 डिग्री 270 डिग्री 360 डिग्री 90 पॉझिटिव्ह y ऍक्सिस. बरोबर आहे. ओके, हे झाले ऍक्सिस. काय झाले? ऍक्सिस. आता मला हे सांगा, पार्टिकल क्लॉकवाईज जाते की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज असतात. π/2 म्हणजे कुठे? हे पॉझिटिव्ह y ऍक्सिस. हा कोण झाला? बोला. π/2 कोण झाला? π/2 पॉझिटिव्ह y ऍक्सिस. बरोबर आहे. हा झाला π/2 पॉझिटिव्ह ऍक्सिस. हा झाला निगेटिव्ह y ऍक्सिस. हे पहा पाय. हा झाला पाय. ओके, लक्ष द्या रे. हे महत्वाचे 48 फॉर्म्युले तयार करायचे. 48. हा, मला हे सांगा, हा झाला π/2 पॉझिटिव्ह y ऍक्सिस. हा झाला पाय निगेटिव्ह x ऍक्सिस. बरोबर आहे. हे पहा 3π/2. हे पहा असं असं 3π/2 असं. ओके, 3π/2 आणि हा 2π. हे पहा. बरोबर आहे. इज दॅट क्लिअर? येस. पुन्हा एकदा सांगा. हा 90. हा बोला. 180. हा, नंतर इथं कोण आहे? 3π/2 270 आहे ना. आणि हा कोण आहे सांगा? 2π. करेक्ट आहे. इज दॅट क्लिअर? येस. आता आपल्याला अँगल बघायचा. हा, π/2 म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. बरोबर आहे. पहा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आता तुम्ही इकडे गेले म्हणजे सेकंड क्वार्टर मध्ये पडले आणि इकडे गेले म्हणजे फर्स्ट क्वार्टर. समजते नाही? बघा, इकडे गेले म्हणजे कुठल्या क्वार्टर मध्ये पडले? π/2 वर म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह y ऍक्सिस वर आहात. बरोबर आहे. तुम्ही इकडे गेले म्हणजे सेकंड क्वार्टर आणि इकडे गेले म्हणजे फर्स्ट क्वार्टर. हा π/2 प्लस π/2 मध्ये जर का कुठला अँगल ऍड झाला तर तुम्ही कुठल्या क्वार्टर मध्ये जाता? सेकंड. आणि कुठला अँगल सबट्रॅक्ट झाला तर कुठल्या क्वार्टर मध्ये जाता? फर्स्ट. आता π/2 मध्ये जर का कोणी ऍड झालं, लक्षात ठेवा, π/2 मध्ये जर का कोणी ऍड झालं म्हणजे प्लस, तर यू विल गेट इन अ सेकंड क्वार्टर. आणि π/2 मध्ये कोणी मायनस झाला तर तुम्ही कुठल्या क्वार्टर मध्ये जाता सांगा? फर्स्ट. मग सांगा π/2 प्लस थीटा विच क्वाड्रंट? सेकंड. आणि π/2 मायनस थीटा फर्स्ट. आता इथं पाय. हे बघा पाय. करेक्ट आहे. हा, हे बघा पाय म्हणजे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. हा, बोला ना. विच क्वाड्रंट? अरे विच क्वाड्रंट? कुठल्या क्वाड्रंट? बोला. सेकंड. बरोबर आहे. हा, तर लक्षात ठेवा, पाय म्हणजे तुम्ही इथे पाय मध्ये जर का कुठला अँगल ऍड झाला तर तुम्ही जाता थर्ड मध्ये. आणि पाय मध्ये जर का कुठला अँगल सबट्रॅक्ट झाला तर तुम्ही कुठे जाता? सेकंड. पुन्हा एकदा π/2 प्लस थीटा सेकंड. π/2 मायनस थीटा फर्स्ट. हा कोण? पाय.
पाय प्लस हा सेकंड हा कोण आहे 3/2 बरोबर आहे. 3/2 प्लस कुठला क्वाड्रंट 3/2 मायनस. ओके सो 3/2 प्लस म्हणजे असतं फोर्थ आणि 3/2 मायनस म्हणजे थर्ड. पुन्हा एकदा हा कोण 90 अँगल सांगा. π/2 प्लस थिटा अँगल असं π/2 प्लस थिटा अँगल आहे ना. π/2 प्लस थिटा π/2 मध्ये कुठला तरी अँगल ऍड झाला. बोला अँगल बरोबर बोला. 3/2 मायनस थिटा नका म्हणू. 3/2 मायनस थिटा हा कोण 2π काय 2π म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. फर्स्ट क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट बरोबर आहे. लक्षात ठेवा. अबे लय प्रॅक्टिस केली काल रात्री मी. लक्ष द्या. अरे कसं शिकवायचं याची प्रॅक्टिस केली. हे बघा हा झाला 2π प्लस थिटा 2π प्लस थिटा आणि हा काय झाला 2π मायनस थिटा. इज दॅट क्लिअर. पुन्हा मला फटाफट अँगल सांगा. बोला तेच आठवते वाटते. बाकी काहीच बरोबर नाही सांगत. 90 करत राहता. पुढे π/2 प्लस मायनस काय मुख्यमंत्री झाले का. बरोबर 2π प्लस थिटा 2π मायनस थिटा बरोबर आहे. लक्षात ठेवा. पाहलो सगळ्यात पहिले मला हे सांगा π/2 प्लस थिटा π/2 मायनस थिटा. लक्ष द्या. पाय प्लस थिटा पाय मायनस थिटा. सो टेल मी द क्वाड्रंट्स. मला क्वाड्रंट सांगा पुन्हा एकदा. π/2 प्लस थिटा. आता तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. π/2 प्लस थिटा विच क्वाड्रंट. π/2 मायनस थिटा फर्स्ट. सो यू कॅन सी इट्स अ सेकंड क्वाड्रंट. काय सेकंड क्वाड्रंट. इट्स अ फर्स्ट क्वाड्रंट. पाय म्हणजे बा इथे पाय प्लस थिटा आणि पाय मायनस. सो पाय प्लस थिटा इट्स अ थर्ड क्वाड्रंट. लक्षात ठेवा. आणि पाय मायनस इट्स अ सेकंड क्वाड्रंट. इज दॅट क्लिअर. येस. आता असतं 3π/2 हे बा इथे 3π/2 प्लस थिटा 3π/2 मायनस थिटा. तर तुम्हीच मला हे सांगा 3π/2 प्लस थिटा आणि नंतर असतं 3π/2 मायनस थिटा. बोला काय करायचं. बोला 3π/2 प्लस थिटा विच क्वाड्रंट मायनस थर्ड. सो इट्स अ फोर्थ क्वाड्रंट. ओके लक्षात ठेवा. फोर्थ क्वाड्रंट आणि इट्स काय असतं थर्ड क्वाड्रंट. अँड लास्ट इथं असतं 2π. 2π म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. 2π प्लस आणि 2π मायनस. सो इथे लिहू शकता 2π प्लस थिटा आणि नंतर इथे लिहू शकता 2π मायनस थिटा. चला 2π प्लस आणि 2π मायनस. बोला 2π प्लस म्हणजे कुठला क्वाड्रंट फर्स्ट. ओके इथं असतो फर्स्ट क्वाड्रंट आणि 2π मायनस म्हणजे कुठला फोर्थ क्वाड्रंट. सो यू कॅन सी इट्स अ फोर्थ क्वाड्रंट. ओके फोर्थ क्वाड्रंट. इज दॅट क्लिअर. येस. ओके असे किती अँगल्स आहेत टोटल सांगा. 8 अँगल्स आहेत. बघा किती अँगल्स आहेत 8. 1 2 3 4 5 6 7 8. आणि आता या सगळ्या 8 अँगलसाठी तुम्हाला फॉर्म्युले अप्लाय करायचे. काय अप्लाय करायचे फॉर्म्युले. पण फॉर्म्युले अप्लाय करण्याचा एक रूल आहे. जर का बाळांनो लक्षात ठेवा रूल मध्ये काय रूल आहे. नोट मध्ये पहिली नोट लिहितो. लक्ष द्या. जर का सपोज फॉर्म्युल्यामध्ये हाफ अँगल असतील. काय असतील हाफ अँगल. ओके हाफ अँगल. आता हाफ अँगल्स कुठले असतात. हाफ म्हणजे ज्याच्या डिवाइड बाय 2 असतं. मग कोणाच्या डिवाइड बाय 2 आहे तर बाळांनो सगळ्यांना माहिती आहे. बोला π/2 3π/2 असे अँगल ज्यांच्या डिवाइड बाय 2 आहे. करेक्ट आहे. ओके बघा यातले काही हाफ अँगल आहे. हा हाफ अँगल आहे. हा हाफ अँगल आहे. हे बघा इथे हाफ अँगल आहे. इथे हाफ अँगल आहे. दीज आर कॉल्ड ॲज हाफ अँगल्स. ओके आणि हे विदाउट हाफ आहे ज्यांच्या डिवाइड बाय 2 नाही आहे त्याला हाफ अँगल नाही म्हणत. लक्षात ठेवा. तर जर का हाफ अँगल आले असे तर चेंजेस द ट्रिग्नोमेट्रिक रेशो. काय असतं बाळांनो चेंजेस ट्रिग्नोमेट्रिक रेशो. ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय करतात हाफ अँगल चेंज करतात. ओके मग कसे चेंज करतात ट्रिग्नोमेट्रिक रेशो. तर सगळ्यात पहिले असतं साइन. साइनचं करतात बाळांनो कोसेक. काय करतात नाही साइनचं कोसेक नाही करत. साइनचं काय करतात कॉस.
सॉरी ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे चेंज करतात तर साईनचं काय करतात बोला कॉस आणि कॉसचं काय करतात साईन हाफ अँगल आला तर साईनचं कॉस कॉसचं साईन ओके जर का टॅन असेल तर टॅनचं करतात बाळांनो कॉट आणि कॉटचं काय करतात टॅन नंतर जर का सेक असेल तर सेकचं करतात बाळांनो कोसेक काय करतात कोसेक आणि कोसेकचं काय करतात सेक समजलाय हाफ अँगल ऑलवेज चेंजेस द ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि कशा प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज करतात बोला साईनचं कॉसचं टॅनचं कॉटचं सेक कोसेक कुठला अँगल करतो की हाफ अँगल कसा ओळखायचा ज्याच्या डिवाइड बाय 2 असतो बरोबर आहे या गोष्टी लक्षात ठेवा आणि आता 8 अँगलसाठी आपल्याला फॉर्म्युले अप्लाय करायचे ठीक आहे त्यातला 48 फॉर्म्युलेस त्यातले फर्स्ट 18 फॉर्म्युलेस मी करून देणार बाकीचे 30 तुम्हाला इथेच करायचे त्यामुळे लक्ष द्या आता ओके सिक्वेन्सनी जाऊ सगळ्यात पहिले पहिला अँगल घेऊ सांगा पहिला अँगल कुठला आहे π/2 की π/2 प्लस थीटा π/2 प्लस थीटा आता लक्ष द्या इथं फर्स्ट अँगल आवाज नको आहे मला लक्ष द्या फर्स्ट अँगल घेतला तुम्ही π/2 प्लस थीटा गाइस प्लीज टेल मी π/2 प्लस थीटा मीन्स विच क्वाड्रंट सर आमच्या लक्षात राहत नाही पण ती डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे π/2 म्हणजे इथे π/2 प्लस म्हणजे कुठला क्वाड्रंट सेकंड सो गाइस सेकंड क्वाड्रंट हां सेकंड क्वाड्रंट ओके पुन्हा एकदा सांगू द्या सेकंड क्वाड्रंट कोणाची बेडरूम आहे साइन अँड त्यात ते पॉझिटिव्ह असतात बाकीचे सगळे निगेटिव्ह बस आता दोन गोष्टी लक्षात ठेवायचा हा अँगल घ्यायचा आणि त्या अँगलला 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो लावायचे तर बाळांनो कसे लावायचे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो पहिला फॉर्म्युला साइन π/2 प्लस थीटा लक्ष द्या बरं का खूप महत्वाचा आहे सेकंड कॉस π/2 प्लस थीटा थर्ड ओके टॅन π/2 प्लस थीटा हां फोर्थ बाळांनो कॉट π/2 प्लस थीटा नेक्स्ट 6 बाळांनो 6 असतं इथे लिहितो सेक π/2 प्लस थीटा अँड नंतर असतं बाळांनो सॉरी हे फिफ्थ झालं अँड नंतर असतं 6 कोसेक इट्स अ π/2 प्लस थीटा करेक्ट आहे अशा प्रकारे अँगल असतात आता काय करायचं आपण शिकलोय हाफ अँगल ऑलवेज चेंजेस द ट्रिग्नोमेट्रिक रेशो ओके साइनच्या पुढे कोण आहे π/2 आहे म्हणजे हाफ अँगल आहे आता चुकून असं विचार करू नका की सर साइनला मल्टिप्लाय करताय असं नका विचार करू की सर साइन हा आतमध्ये घेऊन जाते नाही मी फक्त तुम्हाला क्वेश्चन विचारला साइनच्या पुढे कुठला अँगल आहे नॉर्मल अँगल आहे की हाफ अँगल आणि हाफ अँगल ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय करतो कसा चेंज करतो साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक खतम साइनच्या पुढे नॉर्मल अँगल आहे की हाफ अँगल डोळे झाकून लिहायचं कॉस आणि पुढचा अँगल लिहून घ्यायचा थीटा खतम कारण साइनचं कॉस होत असतं वाईस वर्सा कॉसच्या पुढे कोण आहे हाफ अँगल कॉसचं काय होतं साइन आणि तो जो पुढचा अँगल असतो तो लिहून घ्यायचा हा थीटा टॅनच्या पुढे कोण आहे चुकूनही विचार करू नका सर टॅनला आतमध्ये घेऊन जात आहे नाही मी फक्त विचारताय टॅनच्या पुढे कोण आहे हाफ अँगल आहे टॅनचं काय होत असतं कॉट आणि पुढचा अँगल किती आहे थीटा कॉटच्या पुढे कोण आहे हाफ अँगल आहे जो कोण असतो टॅन आणि पुढचा अँगल किती आहे थीटा सेकच्या पुढे कोण आहे हाफ अँगल काय असतं कोसेक पुढचा अँगल थीटा आणि कोसेकच्या पुढे काय असतं बाळांनो सेक आणि पुढचा अँगल थीटा खतम काय प्रॉब्लेम 48 फॉर्म्युले तुम्हाला तयार करायचे त्यातले 18 फॉर्म्युले मी करून देणार 30 आत्ताच करायचे लक्ष द्या खूप सिंपल आहे 6 आता झाले तुमचे ओके प्रत्येक अँगलला 6 लागतात लक्षात ठेवा हा पहिला अँगल घेतला त्याला 6 अप्लाय केले काय करायचं हाफ अँगल असेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज करायचा आणि हाफ अँगल नसेल तर चेंज करायचा नाही ही एक गोष्ट आता द्यायचे चिन्ह साइन ओके साइन से क्वेश्चन वाल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोकडे बघून द्यायचे पण उदाहरण ठेवायचे आन्सर वाल्याजवळ कोणाजवळ आन्सर हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे पण हे क्वेश्चन वाले होते आणि हे आन्सर वाले तर चिन्ह बघून द्यायचं क्वेश्चन वाल्याकडे आणि उदाहरण कोणाकडे ठेवायचं आन्सर जसं π/2 प्लस थीटा विच क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट इज अ बेडरूम ऑफ म्हणजे साइन अँड कोसेक काय असतात पॉझिटिव्ह तर काय करायचं सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो पॉझिटिव्ह समजलंय हे चिन्ह कोणाचं आहे क्वेश्चन वाल्याचं आहे की आन्सर वाल्याचं आहे या साइनचं आहे जे कॉस जवळ उदाहरण ठेवलेलं आहे घरी जाऊन जर का तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुमच्या डोक्यात असं कन्फ्युजन राहील साला सेकंड क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह कोण असतं साइन अँड कोसेक आणि सरांनी कोणाला लिहिलं पॉझिटिव्ह कॉसला ते चिन्ह त्याचं नाहीच आहे ते चिन्ह कोणाचं आहे साइनचं आहे आणि साइन पॉझिटिव्ह असतो क्वेश्चन वाल्याचं चिन्ह कोणाजवळ द्यायचं आन्सर वाल्याकडे हा सेकंड क्वार्टर मध्ये कॉस काय असतो निगेटिव्ह असतो तुमच्या डोक्यात जर का लक्ष नाही राहिलं तर काय डोक्यात घरी अभ्यास करताना सरनी काय शिकवलं सेकंड क्वार्टर मध्ये साइन अँड कोसेक काय असतं साइन अँड कोसेक आणि इथं साइन काय लिहिला
पण हे चिन्ह साईनचं आहे की कॉसचं आहे? कॉसचं आहे. क्वेश्चन वाल्याचं चिन्ह उधार म्हणून मी ॲरो काढतोय. समजलाय? सेकंड क्वार्टरमध्ये टॅन काय असतो? निगेटिव्ह. सेकंड क्वार्टरमध्ये कॉट काय असतो? निगेटिव्ह. दोघं असतं पॉझिटिव्ह असतात. कोण? साइन आणि कोसेक. आहे का? साइन पॉझिटिव्ह आणि फार तर फार कोसेक. सेकंड क्वार्टरमध्ये कोसेक काय असतो? पॉझिटिव्ह. बरोबर आहे? आणि सेकंड काय असतो सांगा? निगेटिव्ह. तर ओके, सायन्स चिन्ह आपण कोणाकडे बघून देतो? लेफ्ट हँड साईड वाल्याकडे. आणि उधार कोणाकडे ठेवायचं? राईट हँड साईड. हे झाले तुमचे 6 फॉर्म्युले तयार. किती तयार झाले? 6. टोटल अँगल किती आहेत? बोला ना. त्यातल्या एका अँगलला किती तयार होतात? 6. तर 6 × 8 48. सिंपल फॉर्म्युले तयार होतात. काही ताण घ्यायची गरज नाही. चालेल? ओके, हा मी पहिला अँगल घेतला. चला आता तुम्ही दुसरा घ्या. हा पहिला अँगल झाला. आता दुसरा काय घ्याल? π/2 की π/2 - θ? π/2 - θ. चला बोला. दुसरा अँगल घेतला मी π/2 - θ. नेहमी स्लाइड चेंज करायचे, थोडा बुद्धीला त्रास द्यायचा. π/2 म्हणजे कुठे? इथे. π/2 मायनस म्हणजे कुठला क्वाड्रंट? फर्स्ट. ओके, 10 वेळ बघायचं नाही मागे, आपल्याला पाठ झालं पाहिजे बाळांनो. हा, फर्स्ट क्वाड्रंट. चला आपले किती फॉर्म्युले तयार झाले होते? 6. तिथूनच कॅरी ऑन करा. हा, 7. नंतर काय करायचं बोला? साइन π/2 - θ. या अँगलसाठी सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रेशो cos π/2 - θ. नंतर किती असतं बोला? tan π/2 - θ. नंतर किती असतं बोला? cot π/2 - θ. ओके, कॉट झाल्यानंतर काय असतं बाळांनो? sec π/2 - θ. व्हेरी गुड. कम ऑन. कोसेक 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 π/2 - θ. इज दॅट क्लिअर? येस. चला लगर सांगा. 7 8 9 10 11 12 12 पर्यंत आलो आपण 48 मधल्या. चला सांगा, साईनच्या पुढे हाफ अँगल आहे का? कारण बाळांनो मी साईननी मल्टिप्लाय करताय का? बिलकुल नाही. सांगा, साईनच्या पुढे हाफ अँगल आहे? विल इट चेंज द ट्रिग्नोमेट्रिक रेशो? सांगा काय होईल? कॉस. साईनच्या पुढे हाफ अँगल असेल तर काय होईल? कॉस. पुढचा अँगल? थीटा. हा बोला. पुढचा अँगल? थीटा. ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे चेंज होतात? साईनचं, कॉसचं, टॅन, कॉट, सेक, कोसेक. हा, टॅनचं काय होईल? अँगल. कॉटचं काय होतं? अँगल. हा, सेकचं काय होतं? अँगल. आणि कोसेकचं काय होतं? अँगल थीटा. इज दॅट क्लिअर? आता दोनच गोष्टी असतात. एक लिहिलं तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि आता द्यायचे चिन्ह साइन. सांगा विच क्वाड्रंट? फर्स्ट क्वार्टरमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं? ऑल. सगळेच पॉझिटिव्ह असतात. तानच गेला. मग फर्स्ट क्वार्टरमध्ये साइन काय असतो? पॉझिटिव्ह. कॉस काय असतो? पॉझिटिव्ह. टॅन काय असतो? पॉझिटिव्ह. सगळेच काय असतात? पॉझिटिव्ह. चिन्ह कुणाचं असते? क्वेश्चन वाल्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं. उधार कुणाजवळ ठेवतो? पण ते त्याचं नाही आहे, लक्षात ठेव. ओके, म्हणून मी ॲरो काढतो. हा, सगळेच पॉझिटिव्ह असतात, त्यामुळे इथं कन्फ्युजन होत नाही तुम्हाला काही. कारण फर्स्ट क्वार्टरमध्ये सगळेच काय असतात? पॉझिटिव्ह असतात. इज दॅट क्लिअर? हे किती फॉर्म्युले तयार झाले? 12. चला नेक्स्ट. पुढचा अँगल घ्या. हा, पुढचा अँगल घ्या. कुठला अँगल घेतला सांगा? पाय की π + θ? π + θ. चला एक मी देतो करून, आता पुढचे तुम्हाला करायचे. लक्ष द्या बरोबर. हा ओके बाळांनो, π + θ. हा, साइन π + θ. सगळ्यांना लावायचं ते. साइन π + θ, cos π + θ, त्यानंतर tan π + θ. लक्ष द्या. त्यानंतर असतं cot π + θ, cot π + θ. त्यानंतर काय असतं बाळांनो? कॉट नंतर काय? sec π + θ. ओके, त्यानंतर काय असतं बोला? cosec π + θ. येस, cosec π + θ. ठीक आहे. हा, चला बोला काय करायचं. हा सांगा, π + θ म्हणजे काय असतं? बोला. पाय. काय रे बाळांनो, हाफ अँगल आहे का? हाफ अँगल म्हणजे π2 आहे का? हाफ अँगल कसा ओळखायचा? π2 असतो. याच्यात आहे का? जर हाफ अँगल नसेल तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज होणार नाही. झालं. मग सांगा साइनचं काय राहील? कॉस होईल की साइनच राहील? बस, साइनचं साइन. पुढचा अँगल थीटा. कॉसचं पुढचा अँगल थीटा. टॅनचं पुढचा अँगल थीटा. कॉटचं पुढचा अँगल थीटा. सेकचं पुढचा अँगल थीटा. आणि कोसेकचं कोसेक. आणि पुढचा अँगल थीटा. खतम झालं. आता याचे चिन्ह साइन्स. सांगा π + θ म्हणजे विच क्वाड्रंट? सर आम्ही विसरलो. ठीक आहे. पाय म्हणजे कुठं? निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. π प्लस म्हणजे कुठला क्वाड्रंट? थर्ड. सो π + θ म्हणजे कुठला क्वाड्रंट असतो सांगा? थर्ड क्वाड्रंट. ओके, एसीसी रूल नुसार थर्ड क्वाड्रंट कुणाची बेडरूम आहे? टॅन अँड कॉट. मग सांगा टॅन अँड कॉट हे पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे. हा, मग सांगा थर्ड क्वार्टर मध्ये हे थीटा आहे. थर्ड क्वार्टर मध्ये साइन काय असतो? कॉस काय असतो? टॅन काय असतो? हा ओके. हा हा खतम. चालेल. किती फॉर्म्युले तयार झाले बोला? 12 झाले होते. नंतर किती? 13 बोला. 14 कमॉन. 15 16 हा 17 आणि किती? 18. प्रत्येक अँगल साठी किती फॉर्म्युले येत आहे? 6. आणि अँगल किती आहे? 8. 8 × 6 इज
48 18 करून दिलेत मी. पुढचे तुम्ही करा. दोनच गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला. कुठल्या दोन गोष्टी करायच्या आहे? पहिले हाफ अँगल असेल तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशो चेंज आणि क्वाड्रंटनुसार चिन्ह. चालेल. आता तुम्ही पुढचा अँगल घेणार पाय मायनस थिटा. मला व्हायचं साइन पाय मायनस थिटा, कॉस मायनस पाय थिटा, टॅन पाय मायनस थिटा, कॉट पाय मायनस थिटा, सेक पाय मायनस थिटा, कोसेक पाय मायनस थिटा. हाफ अँगल आहे का? विल इट चेंज द ट्रिग्नॉमेट्रिक रेशो? साइनचं, कॉसचं, टॅनचं झालं. मग चिन्ह. पाय मायनस म्हणजे विच क्वाड्रंट? पाय म्हणजे हा. पाय मायनस म्हणजे विच क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट कोणाची बेडरूम आहे? मग झालं साइन अँड बस. साइन अँड कोसेक काय असतात? पण कुठले? LHS चे की RHS चे? ए नालायक, कुठल्या? LHS चे पॉझिटिव्ह असतात. ज्यात चिन्ह कुणाकडे ठेवतो आपण? RHS केवढा. चिन्ह कुणाकडे बघून देतो? क्वेश्चन वाले की आन्सर वाले? हा, क्वेश्चन वाल्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचे चिन्ह कुणाजवळ उधार ठेवतो? आन्सर वाल्याकडे. चालेल. अरे ओके नाही. लेफ्ट हँड साइडचे चिन्ह कुणाजवळ देतो? राईट हँड साइड जवळ ठेवतो. फक्त ते राईट हँड साइड वाल्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचे नसतात. करेक्ट आहे. झालं. नंतर हा अँगल येईल. हाफ अँगल आहे. ट्रिग्नॉमेट्रिक रेशो सेम राहील की चेंज होईल? हा हा चेंज होणार की नाही होणार? हा करता येईल का? दोनच गोष्टी करायच्या. ट्रिग्नॉमेट्रिक रेशो चेंज करणे आणि साइन्स चिन्ह देणे. करता येईल? चला 48 फॉर्म्युले तयार करा. कम ऑन एव्हरीवन, राईट डाऊन ASC's रूल. कम ऑन.